नमस्कार मित्रांनो, मेडिकल जॉब्स अपडेट यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. सध्या खूप जणांच्या मनात धाकधूक चालू आहे ना, परीक्षेचं नेमकं काय होणार, जागा किती असणार आहेत, टेन्शन घेऊ नका. आज आपण सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच DHSच्या मे 2026 भरतीचे जे अगदी ताजे अपडेट्स आले आहेत ते पुराव्यासकट डिकोड करणार आहोत. चला तर मग एकदम पॉझिटिव्ह आणि उत्साही वातावरणात आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या या एक्सप्लेनरची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण पाहणार आहोत कोल्हापूर रिजनमधील वॅकन्सी स्टेटस, स्टाफ नर्सच्या जागांचं गणित, त्या 81 जागांच्या अफवा आणि सत्य, परीक्षेचं प्लॅनिंग आणि शेवटी तुमची तयारी कशी असावी. हा रोडमॅप तुमच्या मनातले सगळे प्रश्न नक्कीच दूर करेल. चला पुढे जाऊया. तर आपला पहिला विभाग आहे कोल्हापूर रिजनमधील रिक्त पदांची सद्यस्थिती. मे 2026चे एकदम लेटेस्ट आणि अधिकृत अपडेट्स काय सांगतायत ते बघूया. आणि तो अतिशय महत्त्वाचा आकडा आहे, 35. होय, फक्त 35. आता काही जण निराश होऊन विचार करतील, अरेच्छा, फक्त 35 जागा. पण थांबा, असा विचार अजिबात करू नका. आपला दृष्टिकोन थोडा बदलून बघा. ह्या फक्त 35 जागा नाहीयेत, तर या 35 सुवर्ण संधी आहेत. असं समजा की या 35 जागा म्हणजे 35 जणांचं आयुष्य घडवणारी एक खूप मोठी संधीच आहे. जो प्रामाणिकपणे प्रयत्न करेल तो ह्यात 100% यश मिळवेल. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. स्टाफ नर्स गट क च्या जागांचं गणित नेमकं काय आहे, या 35 आकड्यामागची खरी फोड आपण समजून घेऊया. आता या तक्त्याकडे जरा बारकाईने बघा. पहिल्या रांगेत तुम्हाला दिसेल की गट क स्टाफ नर्सेससाठी एकूण 884 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 738 पदे ऑलरेडी भरलेली आहेत. मग उरल्या किती, तर त्याच आपल्या 35 रिक्त जागा. आता खाली दुसऱ्या रांगेत बघितलं तर नर्सिंग इन्चार्जची 111 मंजूर पदे दिसतात. त्यापैकी 106 भरलेली आहेत आणि 5 रिक्त आहेत. पण इथे कॅच आहे बरं का, ही जी 5 पदे आहेत ना, ती पूर्णपणे प्रमोशनल आहेत. म्हणजे तिथे थेट नवीन भरती होत नाही, ती फक्त बढतीने भरली जातात. त्यामुळे आपलं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त त्या पहिल्या रांगेतल्या 35 डायरेक्ट रिक्रुटमेंट जागांवरच असायला हवं. आता येऊया तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो 81 जागांचा गोंधळ. यामागची अफवा काय आणि सत्य काय. सध्या अनेक उमेदवारांमध्ये खूप अफवा उडतायत, बरोबर. तर सत्य नेमकं काय आहे ते पाहूया. डावीकडे आहे आपला कोल्हापूर रिजन, जिथे 35 थेट रिक्त जागा आहेत, ज्याबद्दल आपण आत्ताच सविस्तर बोललो. आणि आता उजवीकडे बघा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा रुग्णालय या 2 ठिकाणी मिळून एकूण 81 अतिरिक्त रिक्त जागा आहेत. पण मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या 81 जागांचा आपल्या कोल्हापूर रिजनच्या 35 जागांशी काडी मात्र संबंध नाहीये. त्या ह्या 35 मध्ये अजिबात समाविष्ट नाहीत. त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यामुळे उगाचच ह्या 2 वेगवेगळ्या आकड्यांची गल्लत करून स्वतःला कन्फ्यूज करू नका. आपला पुढचा विभाग आहे परीक्षेचे प्लॅनिंग आणि संस्था. सगळ्यात मोठा प्रश्न, कोणती संस्था ही परीक्षा घेणार. डावीकडे बघा, DHS म्हणजेच सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा. इथे अजूनही थोडी अनिश्चितता आहे. का? कारण MPSCच्या नवीन GR मध्ये सार्वजनिक आरोग्याचं नावच नाहीये. त्यामुळे MPSC ही परीक्षा घेण्याची शक्यता अगदी नगण्य आहे. मग कोण घेणार, तर बहुधा IBPS किंवा TCS यापैकीच एक संस्था ही परीक्षा कंडक्ट करेल. आणि आनंदाची बातमी म्हणजे येत्या 30 दिवसात यावर एकदम ऑफिशियल क्लॅरिटी मिळेल. आता उजवीकडे DMERची परीक्षा बघा. इथे मात्र 100% क्लॅरिटी आहे. ही परीक्षा MPSCच घेणार हे आता फिक्स झालंय. आणि ही परीक्षा साधारणतः पुढच्या 2 ते 3 महिन्यात होऊ शकते. सो आता दोन्ही परीक्षांचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालंय. आता आपण वळूया शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, तुमची तयारी आणि यशाचा मार्ग. आपला स्ट्रॅटेजिक फोकस काय असायला हवा. ही एकच ओळ सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या डोक्यात फिट बसवा. आपल्याला फक्त एकच जागा हवीये. होय, फक्त एक. आजूबाजूला किती भयंकर स्पर्धा आहे, लाखो अर्ज आलेत का, किंवा मुलामुलींचा रेशो काय आहे, या असल्या मॅक्रो गोष्टींचा विचार करून स्वतःचं डोकं अजिबात खराब करू नका. याने काहीही फरक पडत नाही. जर आपण एकाग्रतेने आणि मन लावून अभ्यास केला तर यश 100% निश्चित आहे. आपल्याला फक्त एक सीट मिळवायची आहे आणि ती आपण मिळवणारच. हीच पॉझिटिव्ह एनर्जी ठेवून जोमाने कामाला लागा. आणि ही एक सीट मिळवण्यासाठी काय करायचं, तर हे 3 साधे पण अचूक नियम पाळा. पहिलं म्हणजे सध्या तुमचा प्रायमरी फोकस DHSच्या परीक्षेवरच असू द्या.
दुसरं, 80च्या पॅटर्ननुसार तुमचा अभ्यास एकदम अखंड आणि कन्सिस्टंट सुरू राहू द्या. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा नियम, कायम लक्षात ठेवा, सातत्य हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. इकडे तिकडे लक्ष न भटकवता रोज प्रामाणिकपणे अभ्यास करणं हाच एकुलता एक मार्ग आहे. आणि जाता जाता एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न, तुमची तयारी खरोखरच त्या 35 पैकी एक जागा मिळवण्यासाठी त्या 80च्या पॅटर्ननुसार अगदी योग्य दिशेने सुरू आहे का? यावर आज नक्की विचार करा. स्वतःचं आत्मपरीक्षण करा. मित्रांनो, जर तुम्हाला जॉब्स अपडेट्सबद्दल आणखी माहिती हवी असेल तर आमचे पुढचे व्हिडिओज नक्की पहा. आणि हो, शेवटी मेडिकल जॉब्स अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असाच मन लावून अभ्यास करत रहा. तुमचं सिलेक्शन नक्की होईल. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.